नमस्कार, गुड आफ्टरनून. आपण रूपसंचित हे रुपारेलचं नवीन मॅगझिन या वर्षापासून सुरू करतोय आणि या मॅगझिनसाठी आपण माजी विद्यार्थ्यांची मुलाखत घेणार आहोत. तर आपण पहिलीच मुलाखत घेतोय एक विशेष व्यक्ती म्हणजेच कौशल इनामदार सरांची. हे कौशल इनामदार हे नाव प्रत्येकालाच एक म्युझिक कंपोजर म्हणून, सिंगर म्हणून परिचयाचं आहेच. मराठी अभिमान गीत म्हणजेच लाभले आम्हाचं भाग्य, बोलतो मराठी हे नाव जरी ऐकलं, हे गाणं जरी ऐकलं तरी सुद्धा आपल्या सगळ्यांच्याच डोळ्यासमोर त्यांचा चेहरा उभा राहतो. त्यांची वेगळी खरं तर ओळख करून देण्याची काहीच गरज नाही आहे, पण तरीसुद्धा एक औपचारिकता म्हणून मी त्यांची थोडक्यात ओळख करून देते. मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी आणि त्यांची ओळख करून देण्यापूर्वी एक गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे आपली ही जी मुलाखत असणार आहे ती थोडी अनौपचारिक आहे, त्यामुळे ती मल्टीलिंग्वल असेल. म्हणूनच मराठी आणि मध्ये मध्ये इंग्रजी यामध्ये डोकावत राहील. तर आपण थोडक्यात ओळख करून घेऊयात. कौशल इनामदार हॅज स्टार्टेड हिज करियर बाय कंपोजिंग म्युझिक फॉर कमर्शियल्स अँड अल्बम्स. In 2010, he produced the Marathi Abhiman Geet with many famous artists, singers and sound engineers. That song became very popular in Maharashtra and thereby brought him a lot of fame. Along with providing the music, he himself managed the production and publishing of this song. In 2011, he directed the music for the movie Bal Gandharva. The songs of this film became very popular. Along with this, he had also directed the music of Adhantari, Aag, It's Breaking News, Krishna Katchi Meera, Not Only Mrs. Raut, Rasta Roko, Hangama, Ajanta, Yellow, Photo Frame, Sanshay Kallod, Ranga Patanga, Ubuntu. He has also directed the non-film albums of Kamanapurti, गीतेचा तो साक्षी बदला, चाफ्याचे शिंपण, भावांजली, मन पाखराचे होई, शुभ्र कळा मुठभर. Along with this, there are lot of title songs of television serials, Marathi films, Hindi films and music albums. His list of awards is also too long. He has received Keshavrao Bhole Award in 1999 by Swarananda Pratishthan, Yuvonmesh Award from Indradhanu Thane in 2000. In 2002, Ananta Amembal Award by Lokasetta and Theatre Academy for One Act Play Investment. In 2005, Maharashtra State Drama Award for his play रघुपती राघव राजाराम. सर, इट्स अवर प्लेजर टू हॅव यू विथ अस सर. थँक्यू. आणि खरंच लाभलंय आम्हाच भाग्य की आम्ही तुमच्याच मुलाखत घेतोय. खूप खूप स्वागत आहे या मुलाखतीमध्ये. तर आपण सुरुवात करूयात प्रश्नांना. रुपारेलविषयी, रुपारेलच्या जीवनाविषयी, कॉलेज जीवनाविषयी आपण बोलणार आहोत. गप्पा टप्पा होणारच आहेत. पण मला रुपारेल मागच्या पार्श्वभूमीबद्दल जाणून घ्यायला आवडेल की तुमचं बालपण कसं गेलं. संगीत क्षेत्रामध्ये येण्याचं म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं आपण म्हणतो, तसं पालकांनी तुमची संगीत क्षेत्राची आवड ओळखली होती का, हेरली होती का, तुम्ही हे या क्षेत्राकडे कसे वळलात? थोडक्यात कुड यू शेअर अ बिट अबाउट युअर चाइल्डहुड एक्सपिरियन्सेस, युअर अर्ली लाईफ अँड हाऊ पॅरेंट्स शेप युअर डिसिजन्स. ओके. तर मी लहान असताना थोडंसं माझ्या कुटुंबाबद्दल सांगतो. माझी आई व्हायोलिन वाजवायची, कारण तिचे वडील म्हणजे शंकरराव बिनीवाले, त्यांचं नाव, हे प्रख्यात व्हायोलिन वादक होते. आणि त्यांनी 1932 साली जो पहिला बोलपट व्ही शांतारामनी मराठीत केला, अयोध्येचा राजा, त्या बोलपटात जे व्हायोलिन वाजवलंय ते माझ्या आजोबांनी वाजवलं. त्यामुळे त्यांचं हे होतं. आता त्यांची एक अनोखी गोष्ट आहे, ती माझ्या पॉडकास्टवर मी टाकलेली आहे. कौशल कट्टा नावाचा माझा पॉडकास्ट आहे, एका सिंदबादची कहाणी या नावाने टाकलेली आहे, ती तुम्ही जरूर ऐका. पण त्यांना इन्सोमनिया होता, म्हणजे निद्रानाशाचा त्रास होता. आणि त्यामुळे आम्ही जेव्हा आजोळी जायचो पुण्याला, तेव्हा ते रात्रभर त्यांना झोप नसायची, त्यामुळे ते व्हायोलिन वाजवत बसायचे. आता व्हायोलिन वाजवलं तर आजूबाजूचे उठतील, पण व्हायोलिनला एक क्लिप असते जी त्या व्हायोलिनच्या ब्रिजला अशी लावतात, त्याला म्यूट म्हणतात. ती क्लिप लावली, तो म्यूट लावला की व्हायोलिनचा आवाज अगदी मंद होतो आणि जो वाजवतोय त्याला आणि अगदी त्याच्या आसपास असा एवढाच ऐकू येतो, अगदी मंद होतो आवाज. आणि आजोळचं घर छोटं होतं, एका चाळीत होतं, त्यामुळे ते 2च खोल्या होत्या. आणि त्या 2च खोल्यांमध्ये आम्ही सगळे जे आम्ही त्यांची नातवंड होतो
झोपायचो. मला झोप उशिरा लागायची, हं. पण त्यामुळे ते रात्री वाजवत असताना झोप अशी लागेपर्यंत त्यांचा काहीतरी मालकंस किंवा कल्याण असा राग सुरू असायचा. हं, हं. आणि जेव्हा जाग यायची तेव्हा त्यांचा ललत किंवा भैरवी असं ते रात्रभर व्हायोलिन वाजवत असायचे. आणि त्यामुळे त्यांचं व्हायोलिन मी झोपेत इतकं ऐकलंय हं. की आज सुद्धा मला अशी अचानक जाग आली तर मला असे त्यांचे व्हायोलिनचे सूर कानात पडतात. पण तसं माझं शिक्षण फार संगीतात नव्हतं आणि शिस्तबद्ध तर नक्कीच नव्हतं. मी सतत गुणगुणायचो. या माझ्या गुणगुणण्याला कंटाळून माझ्या आईनी असं मला सांगितलं की निदान बाबा एका जागी बसून हं. ते काहीतरी शिक तरी. म्हणून त्यांनी कमलाकर भागवत नावाचे संगीतकार होते, ज्यांची गाणी आपल्याला माहिती आहेत, म्हणजे ओंकार प्रधान रूप गणेशाचे, किंवा उठा उठाची उताई सारीकडे उजाडले, किंवा घाल घाल पिंगावाऱ्या माझ्या परसात. खूप अशी छान छान गाणी त्यांनी दिलेली. तर ते मला लहानपणी शिकवायला यायचे. पण मी शाळेत होतो, मी आणि माझा भाऊ आम्ही टिवल्या बावल्यात जास्त करायचो. पण एका संगीतकाराकडनं शिकण्याचा जो प्रभाव असतो तो मला त्यावेळी कळला नसेल तरी तो आता कळतो. बरोबर. आता माझ्या लक्षात येतं की तेव्हा मी शिकलो त्यामुळे त्याचा प्रभाव आज माझ्या संगीतावर आहे. पण घरी गाण्याचं वातावरण होतं. माझ्या वडिलांना गाण्याची आवड आहे आणि त्यामुळे सतत गाण्यांच्या कार्यक्रमांना तरी आम्ही जायचो, किंवा ते आम्हाला घेऊन जायचे, किंवा घरी त्यांच्या टेप्स रेकॉर्ड्स वाजत राहायच्या. आणि त्यामुळे आवड लागली. पण आपण काही संगीतकार व्हायचं वगैरे असं काही मनात नव्हतं तेव्हा. पण या आवडीला खतपाणी माझ्या आई वडिलांनी घातलं हे मात्र निश्चित आहे. म्हणजे त्यांनी आम्हाला कधी असं सांगितलं नाही की हे करू नका, ते करू नका, संगीतात करिअर नका करू वगैरे, असं काहीच. म्हणजे तुम्हाला हवं ते करा. आणि त्यामुळे एका अर्थाने त्याचा असाही परिपाक झाला की देर वॉज नो डिसिप्लिन इन लर्निंग म्युझिक. सो आफ्टर अ व्हाईल वी डिड नॉट टेक इट ॲज सिरियसली ॲज वी शुड हॅव. म्हणजे वी म्हणजे मी आणि माझा भाऊ, आम्ही दोघांनाही ते आवडायचं. मग त्याने तर शिकायचं सोडूनच दिलं, कारण तो जास्त नाटकात आणि याच्याकडे गेला. पण माझं सुद्धा असं त्रोटक सुरू राहिलं. मग रुपारेलमध्ये जेव्हा मी ऍडमिशन घेतली ना, तेव्हा वाटेवर एक रुपारेलहून आपण आस्वादकडे जातो ना, त्या गल्लीमध्ये गुरु समर्थ संगीत विद्यालय नावाचं संगीत विद्यालय, वसंतराव कुलकर्णींचं. मग काही काळ मला असं वाटलं आपण वरती जाऊन बघू काय चाललंय, आणि मग मी जाऊन तिथे काही दिवस शिकलो. पण त्याला नियमित काही असं एक शिस्त पाहिजे ती नव्हती. तोपर्यंत असंच माझं गुणगुणण्यावरच दिवस चालले होते, म्हणजे अगदी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून पुढे होईपर्यंत. जाईपर्यंत. म्हणजे तेच म्हणायचं झालं तर शाळेपर्यंत एक पालकांचं वर्चस्व असतं की ही शाळा किंवा ह्या भागातलं शिक्षण. पण कॉलेजमध्ये प्रवेश घेताना मुलांचे काही एक विचार उद्देश ठरलेले असतात. जसं की आता रुपारेलमध्ये ऍडमिशन, तर मी नाटक करायला म्हणून रुपारेलमध्ये येतो, बरोबर, किंवा मला संशोधन या विषयात रस आहे म्हणून मी रुपारेलमध्ये येतो. सो चूजिंग अ कॉलेज कॅन बी डिफिकल्ट. सो वाय डिड यू फिगर आउट फॉर यू वाय यू चूज रुपारेल, की तुम्हाला का वाटलं की रुपारेलमध्ये ऍडमिशन घ्यावं? There were 2 or 3 different reasons. The first one was that it was close to my house, but not too close. कारण माझ्या घराच्या शेजारी कीर्ती कॉलेज होतं, तर ते इतकं घराच्या जवळ मलाच नको होतं. कारण तू म्हणतेस तसं काही आता निर्णय मग आई वडिलांचं सारखं लक्ष तिकडे, इतक्याही जवळ नसावं कॉलेज की आपल्याला काहीच, तर तोपर्यंत जरा अंतर असावं आपल्यात आणि आई वडिलांच्या तसं वाटतच असतं ना. तर रुपारेल हे अगदी आयडियल होतं, जसं की तुम्हाला चालत जात आहे. बरं, मला एक तर कला शाखेत जायचं हे माझं निश्चित होतं.
कारण माझ्या वडिलांना सुद्धा फार वाटत होतं की मी कला शाखेत जाऊन नंतर ह्या ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्या द्याव्या. पण नंतर आणि तेव्हा माझाही विचार होता आणि त्यासाठी रुपारेल हे फार योग्य असं महाविद्यालय होतं, कारण तिथे एक अभ्यासाची परंपरा आहे. हुशार मुलं रुपारेलला हे घेतात, ॲडमिशन घेतात. त्यामुळे मला तसं मार्क कॉमर्स किंवा कॉमर्स मिळण्यापूर ते होते, पण मला आर्ट्सच घ्यायचं होतं. मला वाटतं सायन्स पण मिळालं असतं त्या काळात मला, कारण त्या काळात आत्ताच सारखी काय अगदी दशांशात जाते स्पर्धा तशी नव्हती. त्यामुळे मग मी रुपारेल हे चूज केलं. पण नाटक बिटक असं काही मनात पण नव्हतं. म्हणजे नाटक कला असं काही मनात नव्हतं. तुम्ही जसं म्हणलात होता की नाटक किंवा स्वरसाधना सारखा गट कार्यरत आहे, तोही मला माहितीच नव्हता तेव्हा. तर तेच की एक महाविद्यालयीन वर्ष तुमचं एक कॉलेजचं लाईफ म्हणतात त्यातलं, आणि त्यातून रुपारेल सारखं कॉलेज, त्यातून स्वरसाधना सारखा गट जो जोमाने कार्यरत होता तेव्हा सुद्धा, आणि युवा महोत्सव आणि आपले सगळे सांस्कृतिक गट, हे नातं अतूट आहे. आताही आजही तेवढंच आकर्षण आहे युवा महोत्सवामधलं विद्यार्थ्यांमध्ये. तर तुम्हीही या सगळ्या स्पर्धांचे महोत्सवांचे भाग राहिले असाल, आणि त्याबद्दलच्या काही आठवणी तुम्ही आमच्यासोबत शेअर करू शकाल का? ओके. फार मजेशीर आहे हे सगळं, कारण स्वरसाधनेच्या नाटकाचं मला इतकं फारसं माहितीच नव्हतं आणि तसं फार मला त्याचं वेळही नव्हतं त्यावेळी. म्हणजे 11वी मी आलो तेव्हा मी वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो मी इतर, पण मला बक्षीस फार कमी मिळालेली आहेत पहिल्या 3-4 वर्षांमध्ये तर नाहीच. त्यामुळे युवा महोत्सवात कोणी मला घ्यायचा वगैरे काही संबंधच नव्हता. आणि जवळपास फर्स्ट इयर पर्यंत मी तसा एकलकोंडा होतो आणि फार कशात भाग घेणं किंवा भाग घ्यायचो, पण फार कोणाला असं सांगायचो नाही की मी भाग घेतोय. आणि तसा बुजराही होतो मी खूप. मला खूप नर्वसनेस यायचा, अँझायटी यायची, स्टेजवर जाताना घाम फुटायचा. आणि त्यामुळे मग तरी मी भाग घ्यायचो की तो एक अँझायटी जावी याची मला हे होती, इच्छा होती अशी. आणि कदाचित त्या अँझायटीमुळेच लोकांना असं वाटत असेल की अरे याला काही येतच नाही. ॲन्युअल डेला झालं असं जेव्हा मी फर्स्ट इयरला होतो तेव्हा मला फार म्हणजे माझा आत्मविश्वास जो काही ढळला, तर तो मी म्हटलं आता काय करायचं, म्हणजे आता या रेटने तर आपल्याला कधीच स्टेजवर चढताच येणार नाही. तर माझा एक मित्र कॅन्टीनमध्ये चहा पित असताना मला म्हणाला, अरे इतकी अंदाधुंद असते तिकडे, सरळ घुस, तू कोणी विचारत नाही तेव्हा. आणि मी म्हटलं ही चांगली कल्पना आहे. आणि त्यावेळी माझं नाव नसताना सुद्धा कुठल्याही यादीत मला आठवतंय हर्षदा देसाई नावाची एक उत्तम अभिनेत्री, ती त्या वर्षीचं निवेदन करत होती ॲन्युअल डेचं. आणि मी इतक्या घाईत वरती स्टेजवर चढलो आणि मी म्हटलं आता मला त्यांनी सांगितलेलं आहे जा म्हणून. आणि मी घुसलो. माझी पहिली एंट्री स्टेजवर ही काय म्हणतो त्याला अनधिकृत आहे. आणि त्या अनऑथराइज्ड एंट्री घेतल्यानंतर मग मी नकलांचा कार्यक्रम जो केला त्या वर्षी त्याला प्रचंड हशा मिळाला. आणि प्रधान सर तेव्हा हे होते प्रिन्सिपल, जे अजिबात हसायचे नाही, पण त्यांच्याही चेहऱ्यावर स्मितहास्य उमटलं होतं. आणि माझा कार्यक्रम झाल्यानंतर ते मला भेटायला आले, तर तो आणि पुढच्या वर्षी पण तुझा कार्यक्रम पाहिजे. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्यामध्ये काहीतरी हा गुण आहे. आणि आपल्या इंग्लिश डिपार्टमेंटला कोयलो नावाचे प्रोफेसर होते, फार अप्रतिम शिकवायचे. आणि माझा विषय नव्हता इंग्रजी, पण मी त्यांच्या लेक्चर्सना जाऊन बसायचो आणि खूप नाटक वगैरे पण छान शिकवायचे.
तर ते इंग्लिश डिपार्टमेंटचं नाटक बसवायचे. ते रुपेला आहे का अजून? रुपेला आहे. रुपेला आहे. रुपेला मध्ये त्यांनी एक नाटक बसवलं होतं आमचं, एकांकिका. आणि त्याच्यात मला 6 रोल होते, हो. कारण मी वेगवेगळे आवाज काढायचो ना. हा. तर त्यामुळे त्यांनी 6 रोलचं तो मला दिला. आणि आता याच्यामुळे तिचं वय कळेल, पण उर्मिला मातोंडकर माझ्या 1 वर्ष पुढे होती अच्छा. इंग्लिश डिपार्टमेंटला. हा. आणि उर्मिला ते नाटक बघायला आली होती, ती एकांकिका. ते युथ फेस्टिवलला झालं. आणि ती म्हणाली, अरे काय छान काम करतोस तू. उर्मिला मातोंड, बरं ती फेमस होती तेव्हा, कारण बरोबर. मासूम येऊनच गेला होता ते लहान असताना. त्याच्यानंतर नरसिंह नावाचा तिचा हिरोईन म्हणून पहिला सिनेमा तो येऊ घातला होता, सनी देओल आणि रवी बेहल बरोबर. तर मी म्हटलं की अरे हे चांगलं आहे. मग उर्मिला मातोंडकर म्हणत असेल की आपण चांगलं काम करतो, तर आपण चांगलं काम करतो. म्हणजे आता नट होण्यापासून आपल्याला दुनिया की कोई भी ताकद नाही रोक सकती. म्हणून त्या कॉन्फिडन्सनी मी मराठी नाटकात काम करूया म्हणून गेलो. आणि तेव्हा अगदी माझ्यासारखे जे नवीन तिकडे ऑडिशन द्यायला आले होते, त्यापैकी सचित पाटील होता. आणि ऑलरेडी जे कलाकार चांगले मराठी नाटकात काम करत होते ते म्हणजे सुचित्रा बांदेकर, शर्वरी पाटणकर, तिची बहीण मिनोती, सुमित राघवन, त्याच्यानंतर यतीन कार्यकर, तो MSc ला होता तेव्हा. त्याच्यानंतर ही मधुरा वेलणकर आहे, तिची मोठी बहीण गौरी, सगळ्यात मोठी बहीण. असे अनेक लोक, चांगले चांगले लोक तिकडे होते. उमेश कामतचा मोठा भाऊ जयेश तो होता. आणि मी म्हटलं अरे बापरे, या लोकांमध्ये आपल्याला, प्राची साठे उत्तम ॲक्ट्रेस होती, आपल्याला तर मिळणारच नाही हे करायला. आणि चेतन दातार नावाचा एक माणूस डिरेक्ट करत होता. आणि तो म्हणला तू काय करतोस? मी म्हटलं मी नकला करू शकतो. तो म्हणला करून दाखव. मी नकला केल्या. तो खूप हसला. मला वाटलं आता मिळणार आपल्याला चान्स. पण जेव्हा नाटक अनाऊन्स केलं तेव्हा 2 पात्री नाटक अनाऊन्स केलं. आणि त्याच्यात मंदार बर्वे नावाचा माझा मित्र आणि सुमित राघवन, त्या दोघांना. आणि आम्ही सगळे बॅकस्टेज. तर मी म्हटलं 6 रोल करून आपल्याला आता बॅकस्टेज म्हणजे नट म्हणून अपमान आहे आपला. पण चेतन दातार जे करत होता ते इतकं इंटरेस्टिंग होतं. मी म्हटलं यांच्यासाठी चहा आणायला लागला तरी चालेल, आपण बॅकस्टेज करायचं आणि याच्याकडनं नाटक शिकायचं. आणि त्या वर्षी मी बॅकस्टेज केलं. अल्टिमेटली ते नाटक झालं नाही. आणि सुमितला मला वाटतं कुठल्या तरी एका चित्रपटाच्या चित्रीकरणाला जावं लागलं वगैरे, आणि वेगळं नाटक झालं. मंदार बर्वे आणि दीपाली विचारे, म्हणजे आता जी विचारे तेव्हा शेलार, त्यांनी एक नाटक केलं. तरी मी आधी ह्याच्यातच होतो. मग जरा 4 चौघात आवाज बरा म्हणून केदार पंडित तेव्हा म्युझिक करायचं आपल्या नाटकांचं. अविनाश हांडे होता, पण त्या दिवशी तो नव्हता, त्यामुळे मला त्यांनी कोरस मागितलं गायला. त्यामुळे मी कोरस गायलो, बॅकस्टेज केलं. आणि पुढच्या वर्षी मात्र मी नाटक एकांकिका लिहिली आपल्या कॉलेजची, रुपारेलची. आणि तेव्हा कोणी नव्हतं, म्हणजे चेतन डिरेक्ट करणार नव्हता, आदेश डिरेक्ट करणार नव्हता, त्यामुळे कोणीच नव्हतं. तर आम्ही प्रधान सरांना जाऊन दाखवली एकांकिका. म्हटलं मी अशी अशी एकांकिका लिहिली आहे. तर म्हणले नाही नाही आम्ही नाही करत, मुलांनी लिहिलेली एकांकिका वगैरे आम्ही करत नाही, विद्यार्थ्यांनी. तुम्ही चेतन दातारला सांगा काय करायचं असेल तर तो करेल. पण चेतन तेव्हा तेंडुलकर महोत्सवात बेबी नावाचं नाटक करत होता, त्यामुळे त्यांनी सांगितलं होतं की मी काय रुपारेलचं नाटक यंदा बसवणार नाही. INT ला नवीन संहिता लागते. तर मी आणि सचित पाटील आम्ही सगळीकडे फिरायचो एकत्र, कारण दोघेही नौखे. आम्हाला आमचं कोणी ऐकेल असं आम्हाला वाटत पण नव्हतं. तर मग शेवटी आम्ही पणशीकरबाई तेव्हा मराठीच्या प्राध्यापिका होत्या, म्हणजे हेड ऑफ डिपार्टमेंट, त्यांच्याकडे गेलो. त्या म्हणल्या बघा चेतन करणार असेल तर मी तुम्हाला परवानगी देऊ शकते, आणि चेतन तर नाही करणार. मग मी परत चेतनकडे गेलो त्याला सांगायला की बाबा तू काहीतरी कर आता. मग त्याने मला विचारलं की काय आहे संहिता. मग मी त्याला संहिता सांगितली. मग तो म्हणाला की बरं तू असं कर, तू सांग की चेतन बसवतोय पण तूच बसवायचं, मी काय बसवणार नाही, मला वेळ नाही. आता मी इतका नवखा होतो
आणि ती सांगितलं तसं मी बुजराई होतो फार, त्यामुळे माझं कोण ऐकणार. तर पहिल्या 10 दिवसातच एक नट सोडून गेला. तो म्हणला हा कोण आहे मला सांगणारा, की तो म्हणला मी नाही करणार हे नाटक. तर माझ्यापेक्षा चांगला दिग्दर्शक, मोठा दिग्दर्शक चेतन असेल तर मी करेन. झालं का, मग मी परत चेतनकडे गेलो. मग चेतन म्हटला एक काम करूया, सकाळी 6 वाजता भेटूया रिहर्सलला, तुमची तयारी असेल तर. मग चेतन करतोय म्हटल्यावर सगळे परत आले. सकाळी 6 वाजता रिहर्सल सुरू झाल्या आणि मग ती एकांकिका INTला नाही पण उन्मेषला झाली. आणि एकांकिकेला बक्षीस मिळालंच. सुचित्रा बांदेकरला अभिनयाचं दुसरं बक्षीस मिळालं आणि मला सर्वोत्कृष्ट लेखनाचं बक्षीस मिळालं. अरे वा. आणि तेव्हापासून मला चेतननी खरोखर पंखाखाली घेतला. आणि तो तेव्हा NCPA मध्ये काम करायचा. तो म्हणला की तू दुसऱ्या दिवशी त्यांनी NCPAला बोलवलं, त्यांनी मला एक कॅडबरी दिली आणि तो म्हणला काय आता तुला वाटतंय लेखक झालास, काही प्रश्नांना उत्तर द्यायचं नाही मला माहिती होतं, त्यामुळे मी काही बोललो नाही. तो म्हणला बघ तुला लेखक व्हायचं असेल तर परंपरा माहिती असली पाहिजे. तोपर्यंत माझं इंग्लिश वाचन खूप होतं पण मराठी शून्य. पण चेतननी मला त्या दिवशी 100 नाटकांची यादी डिक्टेट केली NCPAत बसून. आणि तो म्हणला आता रोज यायचं इथे आणि रोज एक नाटक वाचायचं आणि तो तिथे नोकरी करायचा. कॉलेज सुटायचं, मी NCPA मध्ये जायचो, 3 पर्यंत पोहोचायचो तिकडे. NCPAत मी 3 तासात त्या, आणि त्यांनी मला NCPAच्या लायब्ररीची मेंबरशिप भेट दिली बक्षीस म्हणून नाटकाला. मी नाटक लिहिल्याबद्दल. आणि रोज मी एक नाटक वाचायचो. मग चेतन 6 वाजता सुटायचा आणि तो ठाकूरद्वारला राहायचा गिरगावात. आणि आम्ही मरीन ड्राईव्हहून NCPA ते ठाकूरद्वार आम्ही चालत जायचो रोज. आणि त्या दिवशी जे नाटक वाचलंय ते डिस्कस करायचं. अशी मी त्या डिसेंबर ते मे अशी मी 50 तरी नाटकं वाचली. आणि आम्ही ते चर्चा करत जायचो. आणि त्यांनी माझ्या, तोपर्यंत आपण लेखक व्हायचं हे माझं ठरलं होतं. आणि हे कधी TYVला. आणि तेव्हा आपल्या मागे बादल बिजली बरखा होता, स्टार सिटी नव्हता. बादल बिजली बरखा नावाचे 3 थिएटर्स होते. तिथे मी आणि सचित पाटील दर आठवड्याला एक सिनेमा बघायचो. फर्स्ट डे फर्स्ट शो. असे आम्ही अगणित सिनेमे बघितलेत. जागृती नावाचा सलमान खानचा एक सिनेमा, जो सलमान खाननी पण संपूर्ण बघितला नसेल इतका गाण्याला सिनेमा, आम्ही मात्र 2-2 वेळा बघितला. आणि मग तेव्हा असं वाटायला लागलं नाही आपण सिनेमात केलं पाहिजे, सिनेमात काम केलं पाहिजे, सिनेमासाठी लिहिलं पाहिजे. म्हणून TYला 3rd इयरची परीक्षा युनिव्हर्सिटीची सुरू असताना मी एक स्क्रीन प्ले लिहिला. कुठे, त्या आपल्या कॅन्टीनच्या कामत, माहितीये, हा कामतच्या खोलीत बसून लिहिला. कामत मला फुकट चहा, रोजचे 3 चहा आणि एखादा वडा वगैरे काहीतरी तो पाठवत राहायचा. बिल कामत. हा, आमच्याकडे पैसे नव्हते. कामत तो म्हणणार तू बस, तुला लिहायचंय ना. मला माझ्या एकांकिकेला पहिलं बक्षीस मिळाल्यानंतर, एकांकिकेला बक्षीस आणि मला मिळाल्यानंतर पहिली पार्टी मला कामतनी दिली कॅन्टीन तर्फे. तेव्हा तो सांबा वगैरे होता, तुम्हाला माहिती नसेल तर त्याच्यात ऐकून सगळ्या दंतकथा एक माहिती असते तुम्हाला. तर हा, शिवा सांबा हे सगळे होते. तर असे ते सगळे दिवस गेले. पण गाण्याचं काही नाही. पण जसा हा नाटकाचा ग्रुप तेव्हा होत होता तसा गाण्याचे लोक, म्हणजे स्वरसाधने ज्यांना चान्स मिळाला ते मला बाहेर न सांगायचे आज असा कार्यक्रम होता. तर मला तर एंट्री पण नव्हती स्वरसाधनेत. ते अजित परब, कमलेश भडकमकर, ओंकार दादरकर हे एकीकडे. आणि जसं मला याची आवड होती तशी गाण्याची पण होती. मग हळूहळू मी गाणी लिहायला लागलो. मग हिंदी, म्हणजे कविता लिहायचा छंद होता. मग हिंदीत मग गझल लिहायला लागलो. गझलचा खूप छंद होता. गझल, मग उर्दू गझल वाचायचा. मग छंदात ती लिहायची कशी, तर मग एक कोणाची तरी गुलाम अली, मेहदी हसन, जगजित सिंग यांची चाल घ्यायची
त्या चालीवर आपल्या गजला लिहायच्या, म्हणजे ती छंदात येईल. असं करून ती मग सिनेमाचं स्क्रिप्ट लिहिलं. मग गाणी कोण लिहिणार? आपल्या ओळखीचा आनंद बक्षी आणि कोणी नाही, गुरु ठाकूर वगैरे, आपणच लिहूया. मग मी गाणी लिहिली, मग गाण्यांना चाली दिल्या. मग त्या चाली जेव्हा झाल्या तेव्हा आदेश बांदेकर वगैरे म्हणले, अरे ते चांगलं केलंयस तू, काहीतरी रेकॉर्ड केलं पाहिजे. मग अभिजित नार्वेकर आपल्याच कॉलेजमधला आहे आणि तोही आता संगीतकार आहे चांगला, सोनू निगम बरोबर वगैरे वाजवत होतो रेग्युलरली. त्याचे वडील राम लक्ष्मण गडे ढोलक वाजवायचे. मग त्यांनी एक स्टुडिओ आम्हाला मिळवून दिला आणि आम्ही त्याची गाणी केली. आणि असं तो थर्ड इयरला परीक्षा सोडून हे सगळे उद्योग आमचे चालले. असा तो आणि हा खरं तर रंजक प्रवास आहे. म्हणजे आज आम्ही कॉलेजमध्ये स्वरसाधनेचे सिनियर किंवा स्वरसाधना या गटाचं एक प्रतिनिधित्व करणारे आपले माजी विद्यार्थी कौशल इनामदार, स्वरसाधनेला मी डायरेक्ट चीफ गेस्ट म्हणून गेलो. तेच मी म्हणणार होते की स्वरसाधना असं आम्ही आतापर्यंत ऐकलंय की माझे विद्यार्थी आहेत आणि स्वरसाधनाचे आहेत. पण मला स्वरसाधनेमध्ये नंतर बऱ्याचदा बोलवलं. आय थिंक इट वॉज अ फॅन्टास्टिक मेमरी की ही सगळ्यात चांगली आठवण आहे की 5 वर्ष ज्या गटाशी. पण एका अर्थाने मला त्या सरांचे आभार मानले पाहिजेत. आणि कारण तुमचे जेव्हा खिडक्या बंद होतात सगळ्या किंवा दरवाजे बंद होतात तेव्हा तुम्ही कुठली तरी खिडकी शोधून उघडता, नाहीतर मग तुम्ही त्याच मार्गाने जा. मी गायक झालो असतो कदाचित, मी संगीतकार झालोही नसतो, पण तुम्हाला जेव्हा ते बंद होतात रस्ते तेव्हा तुम्ही तुमचा रस्ता शोधायचा प्रयत्न करता. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ते एका अर्थाने बरं झालं की त्यांनी मला तेव्हा, त्यांना असं वाटलं की बाबा याचा काही संबंध नाहीये. आणि त्याच्यानंतर मात्र मग मला असं वाटलं की नाही, मग मला एक्सप्रेस करायला कुठेतरी म्हणजे व्यक्त व्हायला आपल्याला जागा निर्माण करावी लागते. मग आपण आपली गाणी लिहू, आपली गाणी रचू. आणि तेव्हा तो आणखीन एक धडा माझ्यासाठी होता की मला माहिती आहे की मी समजा गाणार असेल तर माझ्यापेक्षा 100 चांगले गायक आहेत, माझ्यापेक्षा 1000 वाईट पण असतील, पण 100 चांगले माझ्यापेक्षा चांगले गायक निश्चित होणार आहेत. मी लेखक होणार असेल तर माझ्यापेक्षा 500 वाईट लेखक असतील, पण 1000 लेखक चांगलेही असतील. संगीतकार मी होणार असेल तर माझ्यापेक्षा चांगले संगीतकार होणारच आहेत, माझ्यापेक्षा कोणीतरी जास्त टॅलेंटेड असणारच आहे. पण माझ्यात जे गुणांचं आणि अवगुणांचं रसायन आहे हे इतर कुणाच्यातही नाही त्या प्रमाणात. आणि त्या अर्थाने मी युनिक आहे. त्यामुळे इतरांची स्पर्धा कराच कशाला. आपल्याला जे जमणार आहे ते कुणालाही जमणार नाहीये. आणि तो एक मोठा शोध मला कॉलेजमध्ये असतानाच लागला की यू डोंट हॅव टू कम्पीट विथ एनीबडी. की अरे ह्याच्यापेक्षा आपल्याला सरस करायचं किंवा त्याच्यापेक्षा. इट्स इनफ टू कम्पीट विथ युअर लास्ट मुवमेंट. तू मागच्या क्षणाला होतीस त्याच्यापेक्षा तू आता बरी आहेस का जास्त, आता तू जास्त काहीतरी चांगली आहेस का, आता तू जास्त प्रगल्भ आहेस का, याच्याकडेच लक्ष द्यायचं फक्त. इतर स्पर्धा बिर्धा त्याकडे बघायचे नाही. बक्षीस मिळणं महत्वाचं नसतं. कॉलेजमधल्या स्पर्धांमध्ये मी हे एक शिकलो की आपल्याला बक्षीस नाही, तो चुकू शकतो आपण हक्कानी, किंवा चुकू शकतो असा एक हक्काचा प्लॅटफॉर्म आहे तो. नाहीतर तुम्हाला एकदा खऱ्या जगात तुम्ही आलात की तुम्हाला असे प्लॅटफॉर्म मिळणं बंद होतं की जिथे तुम्ही चुकू शकता, तुम्ही काहीतरी रिस्क घेऊ शकता. असे प्लॅटफॉर्म कमी कमी होत जातात. तो असतो तर तुम्ही तेव्हा रिस्क घ्या. मी कित्येक वक्तृत्व स्पर्धांमध्ये आयदर मी स्वतः भाषण लिहिलेलं आहे किंवा मग मी ठरवलंय की नाही आता लिहायचंच नाही, जे मनात येईल ते बोलून बघू, एक्सटेम्पोर बोलू. त्यामुळे भाषणाला कदाचित बक्षीस मिळणार नाही
पण माझं वक्तृत्व तयार झालं त्याच्यात. आज तुम्ही मला सांगा 1 तास बोला तर मी बोलू शकतो. माझी अँझायटी गेली. आणि शेवटी काय, मी स्पर्धा करत जगणं म्हणजे शेवटी दुसऱ्याचं आयुष्य जगणं आहे. मला माझं आयुष्य जगायचं आहे ना. त्यामुळे मग मला कसं मला सगळ्यात माझी स्पर्धा कशाची आहे तर माझ्या गेल्या क्षणाची आहे. आणि तो अत्यंत महत्वाचा धडा मला स्वरसाधनेमुळे मिळाला. आणि त्यामुळे समजा कोणी असं म्हणत असेल की कौशल स्वरसाधनेचा आहे तर मी हो म्हणतो. अगदीच. हा खरं तर खूप सुंदर संदेश आहे आमच्या पिढीसाठी. कारण आज आम्ही सगळे स्पर्धेच्या युगात धावताना की अरे नंबर आज पहिला तर मग दुसरा नाहीच आला पाहिजे, तिसरा नाहीच आला पाहिजे, पहिलाच राहिला पाहिजे, ही जी काही ईर्षा पेटली आता सगळ्या आमच्या पिढीमध्ये, हा खूप मोलाचा संदेश आहे की आपल्याशी स्वतःशी स्पर्धा आणि तिथून पुढे जा, मग कोणी रोखू नाही शकत. मला पुढचा प्रश्न विचारावासा वाटतो ते आता तुम्ही म्हणालात की स्वरसाधनाशी 5 वर्ष संबंध नव्हता, म्हणजे तुम्हाला गाऊ दिलं नाही, पण इतर जे ग्रुप होते म्हणजे तुम्ही नाट्य विभागाशी जोडला गेलात, तर आत्ता रुपारेलमध्ये नाट्य विभाग, नुपूर आणि स्वरसाधना या गटांतर्फे मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वेगवेगळी शिबिरं, कार्यशाळा अशी आयोजित केली जातात. तर त्यावेळी सुद्धा अशी काही कार्यशाळा किंवा शिबिरं आयोजित केली जायची का? आमच्यासाठी चेतनचं नाटक बसवणं हेच शिबिर होतं. कारण पुन्हा एकदा हा जो एक आयुष्याकडे किंवा कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, मी संगीतकार सुद्धा होऊ शकलो ते चेतनमुळेच होऊ शकलो मी. आणि त्यामुळे मला कोणी आज विचारलं माझ्या गुरूंची नावं तर मी कमलाकर भागवतांचं नाव घेतो, मी चेतन दातारचं नाव घेतो आणि मी सत्यशील देशपांडेंचं नाव घेतो. कारण या लोकांनी मला नुसतंच काहीतरी एक कौशल्य शिकवलं नाही, तर मला कलेकडे बघण्याचा एक दृष्टिकोन दिला. आणि चेतन बरोबर नाटक करणं किंवा एकांकिका करणं हा एक काय म्हणतो त्याला, एक शिबिरच होतं, वर्कशॉप होतं. शिवाय तेव्हा म्हणजे गाण्यासंबंधात तर मला माहिती नाही, कारण मला स्वरसाधनेमध्ये मज्जा होता. पण नाटकासाठी सत्यदेव दुबे आपल्या कॉलेजमध्ये वर्कशॉप घ्यायचे दर रविवारी, आणि मी जाऊन बसायचो. तोपर्यंत नट होण्याचं खूळ माझ्या डोक्यातनं गेलं होतं, कारण चेतननी मला लेखनासाठी मेंटर केलं तसं. आणि म्हणून मला त्यांनी नाटकात काम करू दिलं नाही. नंतर तो म्हणला तू लेखनाकडे लक्ष दे, तू नाटकात काम बिम करू नको, नाही तर ते त्याची चटक लागते. त्यामुळे मी खूप एकांकिका लिहिल्या त्यावेळी कॉलेजच्या. मी आपल्याही कॉलेजच्या लिहिल्या, नंतर पोद्दारची एकांकिका लिहिली होती ती आपल्याच कॉलेजसाठी, पण ती पोद्दारनी नंतर केली आणि त्याला बक्षीस मिळालं. पण मी आणि चेतननी मिळून एक एकांकिका लिहिली. असं बरंच आम्ही केलं. किंवा चेतन सावल्या नाटकाचं पुनर्लेखन करत होता, तेव्हा मी त्याच्याबरोबर लेखनिकाचं काम केलं. मी पूर्ण वेळ, आणि तेव्हा मी रविवारी जायचो त्या सत्यदेव दुबेंचा, आणि त्याच्यात सगळे चांगले नट होते, म्हणजे संदीप कुलकर्णी, किशोर कदम, आणि ते त्यांच्याबरोबर काम करायचंच. त्यामुळे ते सिनियर्स म्हणून यायचे, ते शिबिरार्थ्यांना शिकवायला म्हणून यायचे, आशिष विद्यार्थी. आणि मी जाऊन कोपऱ्यात बसायचो. 2-3 वेळा मला सत्यदेव दुबेंनी हाकललं पण आहे, क्या कर रहे हो तुम, कौन हो तुम इस वर्कशॉप में हो क्या, नाही, जाओ निकल जाओ. असं 2-3 वेळा गेलं. चौथ्यांदा त्यांना कळलं की हा म्हणजे किती वेळा हाकललं तरी आई येतो, असं ते मांजर तुम्ही कुठेही सोडून आलात तरी येताना तसं मी यायचं. मग ते मला कोपऱ्यात बसून द्यायचे. त्यामुळे मग मी त्यांचं पण बरंचसं बघितलं की हे काय करतात, हे कसं शिकवतात नाटक. आणि मी आज संगीतकार असलो तरी कुठल्याही क्षेत्रातल्या एक डिसिप्लिन असतं, आणि त्या डिसिप्लिनमधनं तुम्ही शिकू शकता, आणि तुम्ही तुमच्या क्षेत्रात ते अप्लाय करू शकता. आता उदाहरणार्थ मी इकॉनॉमिक्स शिकलो, बरोबर, तुझं सायकोलॉजी, तुझं सायकोलॉजी आहे तुझं, पण आता इकॉनॉमिक्स मी शिकलो. आता इकॉनॉमिक्स म्हणजे काय आहे तर तू 12वीला वगैरे कदाचित होता ना. इकॉनॉमिक्सचं अगदी बेसिक तत्व काय आहे की
अनलिमिटेड वॉन्ट्स आणि लिमिटेड रिसोर्सेस याचा अभ्यास. बरोबर ना. गाणं दुसरं काय आहे, तुम्हाला अगणित धुना करायच्या आहेत आणि तुमच्याकडे स्वर फक्त 7 आहेत. सेम प्रिन्सिपल. हो ना. त्यामुळे तुम्ही काहीही शिका. ओके. किंवा तुमच्यात घ्या की एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड ऑर डिस्ट्रॉइड, इट कॅन ओनली चेंज इट्स फॉर्म. बरोबर. तसं याचं पण आहे. तुम्ही अगणित तुम्हाला कुठल्या गणितज्ञाला वाटेल की अरे संपले आता परम्युटेशन कॉम्बिनेशन 7 स्वरांचे, आता थांबतील चाली देणं, तरी नाही थांबत ना. कारण ती एनर्जी सतत ती फॉर्म बदलत राहते. तेच स्वर आहेत, ते वेगवेगळ्या फॉर्म मध्ये तुमच्या समोर येत राहतात. आता या गोष्टी तुम्ही कुठल्याही गोष्टी शिकलात तरी त्याचा संबंध तुमच्या डिसिप्लिनशी असतोच. त्यामुळे मी नाटकात बघितलं, मी इकॉनॉमिक्स शिकलो, मी पॉलिटिकल सायन्स केलं, मी सायकोलॉजी शिकलो, तरी मला असं मी शेवटी काय करतोय आणि माझ्या आयुष्याचा काय म्हणतो त्याला, एक माझ्या आयुष्याची नियती ज्या गोष्टीत आहे त्याच्यासाठी मला त्याचा उपयोग होतो. मला नाही वाटत कुठलाही ज्ञानाचा तुकडा वाया जात नाही. कुठलाही. ते तसंच आहे ना, म्हणजे फिरून शेवटी एका स्वरूप एकच आहे, कितीही रूप असतील तरी. यानंतर तुम्ही शिक्षकांविषयी म्हणत होतात मगाशी की स्वरसाधनामधले इन्चार्ज होते म्हणून, तर त्यांच्या व्यतिरिक्त असे कोणते शिक्षक आहेत एखादे विषय शिकवणारे की जे तुमचे आवडते शिक्षक होते? खूपच शिक्षक मला रुपारेलमध्ये चांगले चांगले मिळाले आणि ते केवळ मला शिकवायचे असे नाही. आता उदाहरणार्थ सायकोलॉजी हा माझा कधीच विषय नव्हता, पण सायकोलॉजी डिपार्टमेंट मधल्या सगळ्या प्रोफेसर्स त्यांचा मी बऱ्यापैकी लाडका होतो. अगदी नंदिनी दिवाण असतील किंवा सुषमा साठे असतील किंवा नीता ताटके असतील, माझे अगदी पर्सनल संबंध आहेत त्या सगळ्यांचे. कारण मी सायकोलॉजीमध्ये त्या एक्सपेरिमेंट साठी सब्जेक्ट म्हणून गेलेलो आहे आणि सब्जेक्ट म्हणून जाताना मी स्वतः हे नेमकं काय चाललेलं आहे ते केलेलं आहे. त्यामुळे एकदा मला तो एक्सपेरिमेंट ती आत्मसात झाली की पुढच्या वर्षीच्या तुमच्या विद्यार्थिनींच्या एक्सपेरिमेंट्स मी चुकवल्या पण आहेत. त्या कंडिशनिंगची एक्सपेरिमेंट जी असते ती मी इझिली चुकवायचो, कारण मला माहिती होतं की काय. त्यामुळे या सायकोलॉजी डिपार्टमेंटच्या आहेत. इकॉनॉमिक्स शिकवायला आम्हाला GR शिंदे नावाचे सर होते, फार अप्रतिम शिकवायचे आणि 11वी 12वी त्यांनी मला इकॉनॉमिक्स शिकवलं. त्यांनी खूप पुन्हा एकदा असं मला त्याच्यानंतर अत्यंत माझ्यावर असा परिणाम ज्यांचा झाला ते म्हणजे हिरलेकर सर, ते आपले व्हाईस प्रिन्सिपल होते. आणि हिरलेकर सरांची एक फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. हिरलेकर सर आपले व्हाईस प्रिन्सिपल होते, इकॉनॉमिक्स शिकवायचे आणि मी त्यांच्याकडे 3rd इयरला इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिकल सायन्स घेतलं, त्यामुळे इकॉनॉमिक्स शिकायचो. आणि ते इतकं रोचक शिकवायचे इकॉनॉमिक्स की कार्ल मार्क्सची थिअरी, कार्ल मार्क्सची फेटिशची थिअरी शिकवताना त्यांनी आम्हाला लैला मजनूची गोष्ट सांगितलेली आहे आणि त्या लैला मजनूच्या गोष्टींमधनं फेटिश म्हणजे काय हे आम्हाला शिकवलं आणि त्याच्यातनं कार्ल मार्क्सला काय म्हणायचंय. तर हे जे एक इंटरडिसिप्लिनरी गोष्टी असते ना, तुम्हाला कुठला तरी एक म्हणजे काय आहे की माहिती असणं म्हणजे ज्ञान नाही. कारण माहितीवर जोपर्यंत प्रक्रिया होत नाही तोपर्यंत त्याचं ज्ञान होत नाही आणि ज्ञान जोपर्यंत मुरत नाही तोपर्यंत त्याचं शहाणपण होत नाही. मुरावं लागतं ज्ञान. आणि ते काय असतं ज्ञान म्हणजे, माहिती आणि ज्ञान यात फरक काय आहे तर तुम्हाला एकदा ती माहिती मिळाल्यावर तुम्हाला जेव्हा 3-4 गोष्टींशी त्यांचा परस्पर संबंध कळतो त्याला ज्ञान म्हणतात की याचा आणि याचा काय संबंध आहे. तर तसं त्यामुळे तुम्हाला एक अंतर्दृष्टी किंवा इन्साइट मिळते. असे हिरलेकर सर आम्हाला शिकवायचे आणि मलाही त्यांचं शिकवणं फार आवडायचं. त्यांचाही मी आवडता विद्यार्थी होतो.
जरी मला परीक्षांमध्ये फार गुण नाही मिळायचे पण मी त्यांचा आवडता गावडे सर नावाचे एक फाउंडेशन कोर्स आणि फिलॉसॉफी शिकवायचे. अच्छा. त्यांचाही मी आवडता विद्यार्थी होतो. त्यांचंही शिकवणं आवडायचं मला. पण हिरलेकर सरांची गंमत म्हणजे काही वर्षांपूर्वी आता मी अमरावतीला गेलो होतो. अमरावतीला गेल्यानंतर मी तिकडे माझं भाषण होतं. त्या भाषणात मी म्हटलं की माझे जे आजोबा आहेत म्हणजे वडिलांचे वडील त्यांनी ब्रिटिशांची नोकरी करायची नाही म्हणून अमरावतीत एक शाळा काढली आणि ते इथे येऊन त्यांनी ती शाळा काढली. आणि त्यामुळे मी म्हटलं माझं आणि अमरावतीचं तसं नातं आहे जरी मी पहिल्यांदा आज अमरावतीत येत असलो तरी. ते झाल्यानंतर एक सिनियर राजकारणी होते काँग्रेसचे बबनराव मेटकर नावाचे. ते येऊन भेटले आणि तेव्हा त्यांचं वय 85 वगैरे असेल, 85-86 वय होतं. ते म्हणले मी तुमच्या आजोबांचा विद्यार्थी आहे आणि तुम्हाला त्यांनी काढलेली शाळा बघायची असेल तर मी तुमची एक व्हिजिट ऑर्गनाईज करतो. म्हणून दुसऱ्या दिवशी मी माझ्या आजोबांनी तिथे काढलेली शाळा बघायला गेलो आणि त्याचा वृत्तांत तरुण भारतमध्ये आला. इथे आल्यानंतर मला हिरलेकर सरांचा फोन आला, अरे तू येऊन गेलास अमरावतीमध्ये तर मी आता अमरावतीत असतो. कारण ते कॅम्पसवर राहायचे आपल्या. आता मी अमरावतीत असतो, मला माहिती असतं तू येणार आहेस तर मी तुला घरी बोलवलं असतं आणि आपण भेटलो असतो. म्हटलं सर मी पुढच्या वेळी येईन तेव्हा नक्की भेटेन. पण ते म्हटले नाही पण हे सांगायला मी तुला फोन केला नाही, मला तुला असं सांगायचं होतं की मी तुझ्या आजोबांचा विद्यार्थी आहे आणि त्यांच्यामुळे मी शिक्षक झालो, त्यांच्या प्रेरणेने मी शिक्षक झालो. सरकार कम्प्लीट पूर्ण बघा योगायोग. अगदीच. आणि हे पूर्ण करताना एक छोटी गंमत तुम्हाला सांगायची. तुम्ही आता म्हणतात की सब्जेक्ट म्हणून मी जायचो सायकोलॉजी डिपार्टमेंट, तर तो शब्द बदलून आता पार्टिसिपेंट्स असा आलाय. त्यामुळे ते तुमच्या पिढीपासून माझ्या पिढीकडे सब्जेक्ट टू पार्टिसिपेंट्स असा हा प्रवास झालेला आहे. बरोबर, माझ्यामुळेच तो बदलला. हा शेवटी नुसता सब्जेक्ट म्हणजे वी आर नॉट सब्जेक्टिंग हिम टू सम काइंड ऑफ अन अॅट्रॉसिटी असं करून हा पार्टिसिपेट करून हाच काहीतरी बदल. बरोबर आहे, प्रवास बरोबर आहे. तर अजून एक रुपारेलची परंपरा आपल्याला म्हणता येईल की सिनियर स्टुडंट्स किंवा माजी विद्यार्थी यांची मदत मार्गदर्शन खूप लाभतं. आत्ताच आपलं एक समोर उदाहरण आहे आमच्या की दिवाळीचा सण आहे, इतकं कामांमधून व्यग्र असून सुद्धा तुम्ही आम्हाला वेळ देताय, मुलाखत देताय. तर हे जे मदत असते हे मार्गदर्शन असतं खूप महत्वाचं आहे. सो डिड यू गेट एनी ॲडवाइस फ्रॉम युअर सिनियर्स दॅट टाइम? प्रश्नच आहे. म्हणजे याच्यात दोन महत्वाच्या अगदी, एक तर रुपारेलचं असं एक काय म्हणतो त्याला एक नातं घट्ट असतं. आता मला फार आवडलं की तुम्ही आज रुपारेल मधनं आलात. एक तर मला रुपारेल बद्दल एक आस्था आणि एक प्रेम आहे, तसं सगळ्यांनाच आहे. पहिल्यांदा जेव्हा मी मल्हार मध्ये भाग घेतला तेव्हा मी आय कार्ड न्यायचं विसरलो आणि तिथे लागतं. आणि तेव्हा केदार पंडित जो मला सिनियर संगीतकार आहे, आता तो पुण्यात असतो, तो आणि रतन शर्मा हे दोन्ही मला सिनियर, म्हणजे मी ज्या वर्षी आलो त्या वर्षी ते पासआउट होऊन गेले होते. पण त्या वर्षी त्यांचा मल्हारमध्ये शो होता का ते युनिव्हर्सिटी तर्फे आले होते किंवा असं काहीतरी असेल. पण त्याला जेव्हा कळलं की हा रुपारेलचा मुलगा आहे आणि 11वीतला मुलगा आहे आणि यांनी आय कार्ड, तेव्हा त्यांनी, कारण ते 5 वर्ष मल्हारमध्ये गाजवत होते मल्हार आणि तेव्हाच ते प्रोफेशनल होते. म्हणजे केदार तेव्हा त्याचं काय वय 21-22 असेल, तो जसराजजींबरोबर वाजवायचा तेव्हा त्याने अरे नाही रुपारेलचा मुलगा आहे हा, याला आपण मदत केली पाहिजे. आणि मला त्यांनी त्या कोण तिकडे असतील त्यांना कन्व्हिन्स केलं, नाही तुम्ही यांचा घ्या, मी ओळखतो याला. आणि तो पहिली भेट होती माझी केदार पंडितची. तसंच जेव्हा त्यांनी मला कोरसमध्ये घेतलं आणि कोरसमध्ये त्यांनी शिकवलं गाणं काय असतं महत्वाचं, नाटकाचं संगीत करताना महत्वाचं काय असतं, कसं, ते त्याच्याकडे बघून शिकलो. यतीन कार्यकर
मला अगदी नाव घ्यायला आवडेल. तो म्हणजे मी आलो तेव्हा तो MSc ला होता, सेकंड इयर MSc. पण नंतर जेव्हा मी TYला हे एकांकिका वगैरे लिहिली तेव्हा सगळ्यात जास्त मला सपोर्ट त्यांनी तेव्हा यतीननी केलेला आहे. किंवा मग आत्ता 2014 साली मी अमेरिकेला गेलो होतो तेव्हा रुपारेलचा मुलगा आला म्हणून खास अश्विनी भावे तिकडे बघायला आली कार्यक्रम, आणि मी रुपारेलचा म्हणून तू आता माझ्या घरी जेवायला ये म्हणून. तर हे बॉन्डिंग रुपारेलच्या मुलांमध्ये खूप आहे. So, reflecting on your college days, can you recall any memorable conversation had with your fellow artist friends? So, ते सगळे कलाकारच होते, तर त्यांच्याबरोबर अशा Right. मारलेल्या काही कलात्मक गप्पा आता आम्ही ऐकतो खूप जण एकत्र बसून की आपण हे करूयात, आपण हा प्रयोग करूयात, Right. त्यातलं एक काही शेअर So, करायला आवडेल. there were many such conversations because most of our time was spent on the steps of the canteen. Now, when I first thought that I should maybe give a concert of my own compositions, so I still remember the conversation I had with Kamlesh Bhalkamkar. So, or when I composed my first Marathi song. सो वी वर सिटिंग ऑन द स्टेप्स ऑफ द कॅन्टीन आणि मी गात होतो आणि तो म्हणला, अरे काय गातोयस तू हे? मी म्हटलं की अरे ही एक बहुतेक हृदयनाथ मंगेशकरांची चाल आहे. आणि मी पाऊस कधीचा पडतो असं गायलो. तर तो म्हणला, अरे नाही, ही अशी चाल नाही आहे, ती पाऊस कधीचा पडतो अशी चाल आहे आणि ती यशवंत देवांची चाल आहे. मी म्हटलं, अरे मला वाटलं की मंगेशकरांची चाल आहे. तो म्हणला, नाही नाही नाही, काहीतरी चुकलंय तुझं. मग थोड्या वेळाने तो म्हणला, नाही नाही, पण हे पण चांगलं आहे, तर हे तू पुढे का नाही करत? म्हणून मग मी पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने, पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने, हलकेच जाग मज आली, दुःखाच्या मंद सुराने, पाऊस कधीचा पडतो. हे झालं आणि ही माझी पहिली मराठी झाली. सो आय रिमेंबर सिटिंग ऑन दॅट स्टेप्स with a cup of tea and having millions of such conversations, not just one. तर त्यालाच लागून माझा पुढचा प्रश्न आहे की बरेच अड्डे असतात विद्यार्थ्यांचे की कॅम्पसमधला हा अड्डा किंवा तिकडेच गप्पा रंगतात. तसं तुमचा काही स्पेशल फेवरेट स्पॉट होता का रुपारेलमध्ये? तर दोन स्पॉट्स खूप. एक तर कॅन्टीन मध्ये मी खूप लोकांची वेगवेगळ्या गप्पा मारल्या आणि जिमखाना, नाटकाची तालीम, आणि इतका वेळ आम्ही रात्रीपर्यंत जिमखान्यात घालवलेला आहे. आणि मला आठवतंय की सचित पाटील असेल किंवा सुमित रागवन असेल किंवा आदेश बांदेकर असेल किंवा योगेश तडवळकर असेल, जो आता सिंगापूरला आहे आणि डिझाईन क्षेत्रात खूप चांगलं काम करतो. आणि आता त्यांनी यूट्यूबवर रंगपंढरी नावाची एक सिरीज सुरू केली. तर ज्याच्यात तो नाटकांच्या लोकांचे इंटरव्ह्यूज घेतो. फार अप्रतिम सिरीज आहे. आणि ह्या लोकांशी इंटेलेक्च्युअल कॉन्व्हर्सेशन्स असतील, कलाविषयक कॉन्व्हर्सेशन्स असतील, तर या दोन जागा तर आमच्या रेग्युलर होत्या. मग बऱ्याच जेव्हा आम्ही सगळे एक स्टुडंट झालो तेव्हा आम्ही येऊन भेटायचो होतो. म्हणजे हॉस्टेलच्या वळणावरचा जो कट्टा आहे ना, तिकडे बसून आम्ही खूप
चर्चा केलेल्या आहेत. रूपांगण. अच्छा, आता तिथे त्याला रूपांगण असं नाव दिलं नाव का? दिलेलं अरे आहे वा. त्याला. बरं, त्याच्यानंतर माझा एक फार फेवरेट स्पॉट होता. तो म्हणजे प्रिन्सिपलचा बंगला आहे ना, तिथे आता आहे का नाही मला माहिती नाही, पण पूर्वी तिकडे एक ह्याचं झाड होतं, काय म्हणतो त्याला, अमलताश, मराठीत काय नाव आहे त्याला, फार सुंदर नाव होतं. तसं पिवळी फुलं होतात त्याची, म्हणजे पानच म्हणजे पानांसारखीच ती फुलं असतात. सोनबावर का? नाही, बहावा. बहावा. तर त्या बहावाचं झाड एकमेव आहे ते, आणि ते उन्हाळ्यात असं पूर्ण पिवळं व्हायचं. ते इतकं, मी तिथे इतकं म्हणजे एकटाही मी तिकडे बसलेलो आहे. मी त्या झाडाखाली खूप कविता लिहिलेल्या आहेत, आणि ते फार माझा आवडतं तो ठिकाण होतं. म्हणजे माझ्या होणाऱ्या बायको बरोबर, तेव्हा आत्ताची जी बायको, तिच्या बरोबर पण मी खूप वेळ घालवला तिकडे. म्हणजे मी पासआउट झाल्यानंतर ती कॉलेजला आली, ती पण सायकॉलॉजीची विद्यार्थी. त्यामुळे ह्या सगळ्या तिच्या प्राध्यापिका होत्या, तर तिच्या बरोबर सुद्धा मी खूप गप्पा तिकडे मारलेल्या आहेत. त्यामुळे एक मोकळं वातावरण रुपारेल, आणि हो, गप्पांसाठी खूप पुढच्या अनेक नावाजलेल्या प्रक्रिया रुजल्या आहेत कदाचित त्या हो, ठिकाणी. बरोबर. तर तेच एक कॉलेज अनेक गोष्टी देतं. म्हणजे रुपारेल म्हणायला गेला तर महोत्सव, भरपूर परीक्षा, स्पोर्ट्स, हे सगळं. पण या सगळ्यामध्ये महत्वाचं एक मूल्य, व्हॅल्यूज. सो इन युअर एक्सपिरियन्स, व्हॉट व्हॅल्यूज डू यू बिलीव्ह की रुपारेल कॉलेज इम्पार्टेड इन यू? Okay, so the first value was scientific inquiry. Okay, so I think to view anything from point of view of inquiry, not from the point of view अरे हे मला कळलं असा फुल स्टॉप कधी नाही. तर हा व्हॅल्यू मला रुपारेलने दिला, कारण बिकॉज ऑफ माय प्रोफेसर्स, बिकॉज ऑफ माय कलिग्स, आणि बिकॉज ऑफ माय फ्रेंड्स. सेकंड व्हॅल्यू वॉज हार्डवर्क. नथिंग इज पॉसिबल विदाउट हार्डवर्क. थर्ड व्हॅल्यू, टुगेदरनेस अँड कोऑपरेशन. तुम्ही एकटे काही नसता, तुम्हाला सतत तुमच्या आजूबाजूचा समाज घडवत असतो. आणि त्यावेळी मला मिळालेले माझे मित्र रुपारेलमधले, या सगळ्यांनी माझ्यावर, माझ्या प्राध्यापकांइतकेच, माझ्या पालकांइतकेच संस्कार त्यांनी पण माझ्यावर केलेत. आज सुद्धा मला अजित परब असेल, आदेश बांदेकर असेल, सुचित्रा बांदेकर असेल, कमलेश असेल, चेतन असेल, यतीन असेल, योगेश तडवळकर असेल, या सगळ्या लोकांचं मला असं वाटतं की या सगळ्या लोकांकडनं मी खूप काही शिकलेलो आहे काहीतरी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकत्रपणाचा भाव, तो मला पुढे खूप कामाला आला. म्हणजे उदाहरणार्थ, आज सुद्धा कुठला माझा मित्र म्हणाला ना की मी असं गाणं करतोय, तू कोरस गायलाय, तर मी जाईन. मला त्याच्यात कमीपणा नाही वाटत. बॅक स्टेज करायला कमीपणा नाही वाटणार मला, कधीच नाही वाटणार मला. म्हणजे काही तुम्ही मला हे केलं, आणि आज माझ्या कुठल्या मित्रांनी मला सांगितलं की माझ्या नाटकाला बॅकस्टेज करायला ये, मला अजिबात कमीपणा नाही वाटणार. दीपक राजाध्यक्ष होता, ज्यांनी पहिला मी कार्यक्रम केला तेव्हा त्यांनी लाईट्स केलेले आहेत त्याचे. सुमित राघवननी म्हणजे माझ्या कार्यक्रमांना लोकांना घेऊन आलेला आहे तो. तर हे सगळं म्हणजे काय, याची काही किंमतच नाही ना तुम्ही करू शकत. आणि म्हणून आमची मैत्री आजही तशीच टिकलेली आहे.
आपण एक कुटुंबच म्हणू शकतो खरं तर. त्या ज्या पास आउट बॅचेस होत होत्या एक त्यामुळे- जोडत Right. आलेलं, ह्या व्हॅल्यूज मला रुपारेल मधनं मिळालेल्या. आणि कुठलंही काम छोटं नाही, म्हणजे कुठलंही काम कुठलंही छोटं काम नाही. छोटं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे करायचं ते प्रामाणिकपणे हम्म. करा. त्याच्यात पूर्ण बुडून प्रामाणिक. पुन्हा तेच की त्या प्रक्रियांचं एक पुढे जाऊन मोठं रूप होतं, मोठा वटवृक्ष. तर सुरुवातीला आपण जसं म्हणलं मराठी अभिमान गीत, आणि ते म्हटल्यानंतर खरंच कौशल इनामदार हेच नाव, तोच चेहरा डोळ्यासमोर येतो. आणि आज ती व्यक्ती आमच्यासमोर बसली आहे, खूप मोठं भाग्य आहे. पण ह्या गाण्यामागची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्यायला खूप आवडेल. आणि या गाण्याने काय दिलं जीवनात? ओके. पहिली गोष्ट म्हणजे ती आता बऱ्याच लोकांना ती गोष्ट माहिती आहे की 2008 साली एका रेडिओ जॉकीनी मला सांगितलं की आम्ही मराठी गाणी लावत नाही कारण आमच्या वरच्या अधिकाऱ्यांना असं वाटतं की मराठी गाणं लावलं आपल्या वाहिनीवर तर वाहिनी डाऊन मार्केट वाटेल. तर आपल्या भाषेला कोणीतरी डाऊन मार्केट म्हणतं याचा इतका माझ्या डोक्यात ती गोष्ट घुसली. आणि राग या दृष्टीने नाही, मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट जोखायची ही चुकीची पद्धत आहे. आणि भाषा तर अशा याच्यावर जोखूच नाही. आणि मग मला त्याच्यातनं असा विचार आला की दरवेळी आपण म्हणतो की राजकारणी काही करत नाहीयेत आणि सरकार काही करत नाही आणि शासन काही करत नाही, मग आपण काय करतोय. तर हा जो एक आत्मपीडाकारक प्रश्न असतो ना की आपण याच्यासाठी काय करतोय, तो उत्तराला काहीच नाही. मग मी काय करू शकतो? मी संगीतकार आहे, मी गाणं करू शकतो. मग तुम्ही म्हणता हे डाऊन मार्केट आहे, तर तुम्ही ज्याला अप मार्केट म्हणता असं आम्ही गाणं करू. आम्ही जगातलं सगळ्यात भव्य गाणं मराठीत करू आणि मराठीबद्दल करू. आणि मग तुम्ही आम्हाला सांगून दाखवा की आम्ही हे लावणार नाही. तर हे माझ्या डोक्यात घुसलं. आणि मग पुढचं 6 वर्ष मी हे एक गाणं सोडून काही केलं नाही, कारण तो उन्मादच होता माझ्या ह्याच्यात की नाही आता हे दाखवायचंच. म्हणजे ते करत असताना मला बऱ्याच गोष्टी कळल्या की जसं आपण भाषेकडे बघतो आणि कुठल्याही भाषेकडे, भाषा काय आहे, संवादाचं नुसतं एक संवादाचं माध्यम आहे. तर हे म्हणणं म्हणजे स्त्री हे एक उपभोग्य वस्तू आहे असं म्हणण्यासारखं गैर आणि बेढप वाक्य आहे. भाषा संवादाचं माध्यम आहे, पण केवळ संवादाचं माध्यम नाही आहे. भाषा हे तुमच्या, मी हे मागेही म्हटलेलं आहे की तुमच्या सभ्यतेचं महाद्वार आहे, तुमच्या संस्कृतीची वाहक आहे भाषा. आणि आज जसं आपण रुपारेलचं ऋण व्यक्त करतो तसं एक ऋण हे आपल्या संस्कृतीचं पण आहे ना. लोक म्हणतात आम्ही संस्कृती जपतो, अरे चुकीचं वाक्य आहे. संस्कृती तुम्हाला जपत असते. तुम्ही आज तुमची ओळख ही फक्त तुमच्या नावात नाहीये. तुमच्या मागे एक ज्याला कलेक्टिव्ह विजडम आपण म्हणू शकू असा उभा आहे, ज्यामुळे तुम्हाला चक्राचा शोध रोज लावावा लागत नाही. तुम्ही तुमच्या आधीच्या पिढ्यांच्या खांद्यावर बसून ही दुनिया बघताय. याचं भान हे तुम्हाला कशात नाही येतं, तर हे तुम्हाला भाषेत नाही येतं ना. म्हणून आज शिवाजी महाराज म्हटल्यावर तुमच्या रक्तात काहीतरी एक वीज चमकते. म्हणून तुकाराम महाराज म्हटल्यावर तुम्हाला शांत वाटतं. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हटल्यावर तुम्हाला हे विश्वची माझे घर वाटतं असं आहे. किंवा मराठी अमृताचे पैजा जिंकणारी भाषा वाटते तुम्हाला. हे जे तुमच्या मध्ये आहे, जी एक, आणि आता तर म्हणजे शास्त्राने सुद्धा हे साबित केलेलं आहे पुराव्याने की तुमची मेमरी, म्हणजे जॉन लॉक म्हणायचा की पर्सन इज
बॉर्न विथ अ क्लीन स्लेट, टॅब्युला रासा, तसं काही नाही आहे. तुमची मेमरी तुमच्या DNA मध्ये इनग्रेंड आहे. म्हणून तर तुम्ही, किंवा जीन्समध्ये, हो ना, तुमच्या जीन्समध्ये एक हजारो वर्षांचा इतिहास लिहिलेला आहे तुमच्या DNAत. म्हणून तर तुम्ही सांगू शकता ना की कोण माझे, कोणाचा वंशज आहे मी, कोण आहेत पूर्वज माझे, हे सगळं लिखित स्वरूपात. त्यामुळे जे घडतंय तुमच्या आयुष्यात आत्ता, त्याचा कुठेतरी मागे त्याचा एक स्रोत आहे. तुम्ही नदीसारखे नवीन आहात, तुम्ही डबक्यासारखे नवीन नाही आहात. काहीतरी नवीन करायचं मला म्हणून डबकं गेलं असं नाही. नदीचा स्रोत नवीन असतो कारण ते वाहत असतं पाणी, म्हणून डबकं स्टॅग्नंट होतं. नदी स्टॅग्नंट नाही होत, नदी वाहत असते, तिचा स्रोत तुम्ही सांगू शकता. आणि तरी हेरॅक्लिटस म्हणतो तसं, यू कांट पुट युअर फूट इन द सेम रिव्हर ट्वाइस, हो ना. दरवेळी तुम्ही नदीच्या पाण्यात पाय टाकता तेव्हा नवीन पाणी असतं. हेच नाविन्य, पण ते अनेक शतकं वाहत आहे. त्यामुळे संस्कृती म्हणजे काय, तर मला असं वाटतं संस्कृती म्हणजे असं एक पुरातन झाड आहे ज्याची मुळं तर प्राचीन आहेत, पण त्याला रोज ताजी फुलं येतात. तर मग ती संस्कृती. ती फुलं फुलणं गरजेचं आहे, ताजी फुलं फुलणं गरजेचं आहे, पण ती ताजी फुलं फुलण्यासाठी मुळं पण खोल जायला लागतात. तर हा मोठा धडा मला या गाण्याने दिला. मी मराठी का बोललं पाहिजे, मी मराठी का शिकलं पाहिजे. मी इंग्लिश मीडियम मधनं शिकायचो आणि खरं सांगतो TY होईपर्यंत माझं मराठीचं वाचन सुद्धा फार नव्हतं. पण जेव्हा मी गोनी दांडेकरांचं कुणायकाची भ्रमणगाथा वाचलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की जगामध्ये उत्तम साहित्य कदाचित युरोपियन भाषांमधनं, इंग्लिशमधनं लिहिलं गेलं असेल, पण आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणाबद्दल, आपल्या आजूबाजूच्या लोकांबद्दल, नात्यांबद्दल समजा कोणी काही लिहिलंय तर ते मराठीचंच लिहिलेलं आहे. तर ते तर आपल्याला आलीच पाहिजे भाषा. आणि म्हणून त्याच्यातनं आणखीन पण माझं एक काय म्हणतो त्याला, एक गोष्ट माझ्या मनात पक्की होत गेली. ती म्हणजे आपल्या भाषेबद्दलचं प्रेम म्हणजे इतर भाषांबद्दल तिटकारा नाही. आताचे हे जे स्टॉप इन हिंदी इम्पोजिशन, हे सगळं पॉलिटिकल आहे, याला काहीही अर्थ नाही. स्टॉप हिंदी इम्पोजिशन तुम्ही जेव्हा म्हणता तेव्हा तुम्ही विक्टिम कार्ड खेळत असता. तुम्हाला तुमच्या भाषेत वर तुम्हाला अजिबात आत्मविश्वास नसतो म्हणून तुम्ही म्हणता. नाहीतर भाषांमध्ये कुठलं वैर आलंय. भाषा पण नदीसारखी वाहती असते, त्याच्यात सुद्धा गोष्टी सतत नाही होत असतात. तसाच सततचा भेद म्हणजे, कारण लोक आणि फार चलाख लोक असतात ना, ते फॉल्ट लाईन्स शोधतात. ते तुमच्यातले काहीतरी कुठे मेख मारलेली आहे ती शोधत राहतात. तसंच भाषा शुद्ध का अशुद्ध हा प्रश्नच नाही आहे. शुद्ध अशुद्धाचा विचार करू नका तुम्ही. ओके, तुम्ही असा विचार करा की मी जी कुठली बोली बोलतोय, मग ती अगदी अहिराणी असेल, किंवा मी कोकणी बोलत असेल, किंवा मी वऱ्हाडी बोलत असेल, मला जे व्यक्त व्हायचंय ते मी होऊ शकतोय का. किंवा पुणेरी बोलत असाल तुम्ही, कारण तुमची भाषा स्पष्ट नसेल तर तुमचे विचारही स्पष्ट नसतील, कारण तुम्ही भाषेतच विचार करता ना. आणि त्यामुळे तुमचे विचार स्पष्ट व्हायला हवे असतील तुम्ही, तर भाषा अधिकाधिक स्पष्ट
म्हणजे शुद्ध असं मी म्हणत नाही, पण स्पष्ट तर असायला पाहिजे. तुम्ही कुठलीही बोली भाषा बोला, पण समजा तुम्हाला गाणं म्हणायचंय, तर तुम्हाला जी सगळ्या वेगवेगळ्या गाण्यांमध्ये जी जी अक्षर आहेत ती तुम्हाला तशीच उच्चारता आली पाहिजेत. म्हणून तुम्हाला, कारण नाही 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 ही अशुद्ध शुद्ध अशुद्ध असं काही नसतं. सगळं शुद्ध असतं, सगळं शुद्ध नसतं आणि सगळं स्पष्टही नसतं. तुम्हाला तुमची ग्रोथ ही महत्वाची आहे की नाही, तर तुम्हाला मग ही अक्षरं उच्चारता येत नाहीत का? तुम्ही बोली भाषा बोलताना तुम्ही णच न म्हणा ना, कोणी काही म्हणत नाही. कोल्हापुरात कोण म्हणतं? नाहीच म्हणत, हो ना. पण तुम्ही समजा गाणं म्हणणार असाल आणि गाण्यात ण आला, तर तुम्हाला तो म्हणता आला पाहिजे. हे दुसऱ्यांसाठी नाहीये, हे तुमच्यासाठी आहे. आपल्याला काय, आपण म्हणतो नाही मी म्हणेन तेच सगळ्या समाजाने मान्य केलं पाहिजे, पण ते अक्षर आहे ना, तुम्ही काय करणार? बरं, जे लोक असं म्हणतात नाही नाही मराठीमध्ये अशी हे काही शुद्ध नाही, हे पुण्याचं मी मान्य करणार नाही, हे ब्राह्मणी आहे मी मान्य करणार नाही, पण ते उर्दू बोलायला लागले की ते म्हणतात नाही तलफ्फुज साफ होना चाहिए. मग उर्दू साफ होना चाहिए, मग ते कोणाचं आहे? ते मौलवींचं नाहीये, ते तिकडच्या काय म्हणतो उच्चभ्रू समाजाचं नाहीये. तुम्हाला तुमच्यासाठी भाषा आहे, भाषेसाठी तुम्ही नाही आहात, पण तुमच्यासाठी भाषा आहे, तर तुम्हाला जे आत्मसात करायला पाहिजे ते करा तुम्ही. आता गावात मी समजा गेलो आणि मी काही झालं तरी नाही, मी माझी पुणेरी मराठी धरून राहणार आणि मी हे सोडून बोलणार नाही, असं मी करणं हा माझा मूर्खपणा आहे. मला समजा कोल्हापुरी बोली शिकता आली किंवा वराडी बोली शिकता आली, अहिराणी बोली शिकता आली, तर मी ती शिकायला पाहिजे. म्हणजे हा प्रवास दोन्हीकडे. पण तुम्ही शुद्ध अशुद्धचा पॉलिटिकल प्रॉब्लेम करता आणि हे साफ चुकीचं आहे. तुमच्या ग्रोथसाठी ते अत्यंत अपायकारक आहे. तुम्ही बाकी कुठल्याही बोलीभाषेत बोला, कुठलीही बोलीभाषा प्रमाण भाषेपेक्षा कमी दर्जाची मी मानत नाही. उलट बोलीभाषांमुळे भाषा श्रीमंत होते. जितकी डायव्हर्सिटी आहे, जितकी व्हरायटी आहे, जितकं वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत, आणि येऊ दे की इतर भाषांमध्ये. आज आपण जे घालतो पोशाख आपला आहे त्यातला एकही शब्द मराठी नाही आहे. पैरण मराठी नाही, पायजामा मराठी नाही, सदरा मराठी नाही, झब्बा मराठी नाही, शर्ट मराठी नाही, ब्लाऊज मराठी नाही, साडी मराठी नाही, मोजे मराठी नाही, बूट मराठी नाही, बंडी मराठी नाही, जॅकेट मराठी नाही. तरी हे आलेच ना आपल्या ह्याच्यात. भाषा कोणाचाही द्वेष करत नाही आणि भाषा कोणाचाही अनादर करत नाही. ती म्हणते बाबा मला हा शब्द, मला असं वाटतं की काही जे व्यक्त होत नव्हतं आतापर्यंत ते करू शकतोय या भाषेत, तर मी हा शब्द आपलासा मानते. तसं आपण असलं पाहिजे, पूर्णतः मोकळं. आणि खरं तर हे कलाकार म्हणून तुमचं वैशिष्ट्य म्हणता येईल की डाऊन मार्केट सो कॉल्ड, म्हणजे अगदीच. तर उत्तर काय असतं, तर उत्तर हे असतं, संगीतकाराने गाणं करणं हे खणखणीत उत्तर. म्हणजे आम्ही उगाच निषेध नाही करत पट्ट्या लावून किंवा आम्ही आंदोलनही करत नाही, आम्ही उत्तर कलेतून देतो. बरोबर. कारण नायक ज्या काळात निर्माण करायला पाहिजेत अशा काळात तुम्ही खलनायक कोण याची चर्चा करत बसण्यासारखा करंटेपणा दुसरा. आणि संगीतकाराचं किंवा गायकाचं कसं आहे की एखाद्या सुरवंटाचं फुलपाखरू होतं, तसं तुम्ही कलाकाराच्या किंवा संगीतकाराच्या हातात कुठलाही प्रश्न द्या त्याचं गाणंच होतं. आणि कुठल्याही प्रश्नाचं गाणं होणं हे किती छान गोष्ट आहे. सगळेच गातात,
अमिताभ बच्चनने गायलंय, हो. लाभले आम्हाचं भाग्य हो, बोलतो. हो. मग तिथे रागाचंही गाणं होतं, वेदनेचंही गाणं होतं, बस सुखादुःखाचं Yes. सगळ्याचं गाणं. म्हणून मला गाण्यावर प्रचंड, माझी श्रद्धा कशावर असेल तर ती गाण्यावर आहे. आणि आता आपण एवढं बोलतोय तर आम्ही ऐकल्याशिवाय आमची इच्छा आहे खूप की तुम्ही लाभले आम्हाचं भाग्याच्या 2 ओळी आमच्यासाठी गाव्या. हो, अगदी आनंदाने. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, बोलतो मराठी ऐकतो मराठी, जाणतो मराठी मानतो मराठी. मस्त. खरं तर मराठी वाङ्मय मंडळात असल्यामुळे जेव्हा जेव्हा आमच्या वाङ्मय मंडळाचे कार्यक्रम असतात तेव्हा तेव्हा हे गाणं गाणं वाजतं वाजतं. आणि आम्ही सगळे 8 मिनिटं छान उभे असतो अगदी अरे वा. आणि पूर्ण ऐकतो, आनंदाने ऐकतो. त्यालाच जोडून पुढचा प्रश्न म्हणजे शालेय स्तरावर, आता आपण कॉलेज जीवनाबद्दल बोललो, पण शालेय स्तरावरती संगीत हा विषय जो आहे तो फार कमी मार्कांसाठी असतो, 10 मार्क 5 मार्क वगैरे, आणि मग त्या मार्कांसाठी म्हणून फक्त त्याचा अभ्यास केला जातो. तर या शालेय स्तरावरती विद्यार्थ्यांमध्ये संगीताची अभिरुची घडवण्यासाठी कोणते प्रयत्न आपल्याकडून व्हायला हवेत? खूप चांगला प्रश्न आहे हा. आणि मी आत्ता राज्य शासनाने एक सांस्कृतिक धोरण त्याचा फेरआढावा घेण्यासाठी आत्ता एक नवीन समिती गठीत केली होती. त्या समितीत मी पण आहे. आणि मी संगीताच्या बाबतीत आमच्या उपसमितीने अशी त्यांना एक काय म्हणतो त्याला, एक सूचना दिलेली आहे किंवा एक विनंती अशी केलेली आहे की या धोरणामध्ये शालेय स्तरावर संगीताचा एकूण प्रसार वाढवावा. कारण नव्या शैक्षणिक धोरणात सुद्धा आता ते आलेलं आहे. तर त्याचा कारण काय आहे, म्हणजे आय बिलीव्ह की एव्हरी चाइल्ड इज बॉर्न विथ म्युझिक अँड विथ आवर काइंड ऑफ एज्युकेशन वी ग्रो आउट ऑफ इट. सगळ्यांना गाणं कळत असतं. तुम्ही समाजात तुम्ही त्या ज्याला चांगलं गाणं खरं तर कळतंय अशा एका बालकाला तुम्ही अनएज्युकेट करत जाता, त्याच्यातनं बाहेर आणतात, वृक्ष बनवता. त्यामुळे तुम्हाला, आणि गाण्याचं महत्त्व किंवा कुठल्याही कलेचं काय माहिती आहे का, की मी उद्या तुम्हाला कळणार नाही आहे की ह्या मुलाला गाणं येत नाही किंवा कळत नाही, त्याच्यामुळे काय समाजाचं बिघडलं हे उद्या कळणार नाही, त्या मुलाचं काय बिघडलं हेही कळणार नाही. एका पिढीनंतर तुमच्या आजूबाजूचा समाज बकाल होत जातो आणि मग तुमच्या लक्षात येतं. आणि मग तोपर्यंतही तुमच्या लक्षात येत नाही की का झालं असं, असा का बाबा समाज बकाल झाला. संगीत हे संस्कृतीचं सगळ्यात उदात्त प्रतीक आहे. आणि मी असं म्हणतो की, म्हणजे चार्ल्स डार्विनचं असं मत आहे की भाषेच्या अगोदर संगीताचा शोध लागलेला आहे मानवाला, असं डिसेंट ऑफ मॅन मध्ये लिहिलेलं आहे त्यांनी. आणि विवेकानंदांनी एक पत्र लिहिलं होतं एका अमेरिकन स्त्रीला, महिलेला. त्याच्यात त्यांनी लिहिलं होतं की ज्यांना संगीत कळलेलं आहे त्यांच्यासाठी ते उपासनेचा तो सगळ्यात उदात्त मार्ग आहे, हेही कळलेलं आहे. म्हणजेच काय आहे
तर संगीत हा तुमच्या संस्कृतीचा पाया पण आहे आणि कळसही. अशी एक कला आहे. कारण जे शब्दात तुम्ही सांगू शकत नाही ते संगीतात सांगू शकता, किंवा जे शब्दांनी कळत नाही तुम्हाला ते संगीतात तुम्हाला कळू शकतं. शब्द वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले, म्हणजे कसं कसं कळणार ते? संगीत आहे, गाणं करावं लागलं त्याच्यासाठी त्याचं. हो ना. तर त्यामुळे लहानपणापासून मुलांना यात कान तयार केला पाहिजे त्यांचा. त्याच्यातनं कलाकार होतील ते होतील. कलाकार घडणं हे महत्वाचं नाही, रसिक घडणं महत्वाचं आहे. आणि त्यामुळे मी सांस्कृतिक धोरणाच्या याच्यात सुद्धा माझ्या अहवालामध्ये मी लिहिलेलं आहे की कुठलंही धोरण हे रसिक केंद्री पाहिजे, रसिकांसाठी म्हणून केलं पाहिजे आणि कलाकारांना त्यांची डिग्निटी देणारं पाहिजे. त्यामुळे कशी मिळणार ही डिग्निटी? समाजाकडनंच मिळणार ना. तुम्ही त्यांचा कसा विचार करता, गाण्याचा तुम्ही केवळ मनोरंजन म्हणून विचार करता का? आता लाभले आम्हास भाग्यनी जे रेडिओ वाहिन्या ज्या लावत नव्हत्या मराठी गाणी, त्यांना लावण्याकरता भाग पाडलं. हा एक सामाजिक बदल नाही आहे का? किंवा हीच अमुची प्रार्थना, हेच अमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे, या गाण्यामुळे एका रिक्षा चालकाला असं वाटलं की त्याच्या रिक्षेत 2 लाख रुपये कॅश असलेली बॅग परत मालकाकडे द्यावी. तो म्हणाला की त्याला विचारलं, सकाळमध्ये त्याची मुलाखत झाली होती, का तुला असं वाटलं, काय प्रेरणा तुला मिळाली? तो म्हणला, नाही, मी रोज घराच्या बाहेर जाताना हे गाणं ऐकतो, ही प्रार्थना ऐकतो. कुठल्या गाण्यामुळे? तो गाणं हे तुमच्या करमणुकीच्या पलीकडे जाऊन तुमच्या आयुष्याला स्पर्श करतं. हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही समाज म्हणून, तोपर्यंत याची दखल घेतली जाणार. शेवटच्या प्रश्नाकडे वळूयात. तुम्ही जसं आता म्हणालात की रसिक तयार केले पाहिजेत. विद्यार्थ्यांमध्ये, म्हणजे आमच्या पिढीच्या विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या अभिरुचीची गाणी ऐकणारी विद्यार्थी आहेत. तर तुमची आमच्या पिढीविषयीची निरीक्षणं काय आहेत आणि तुम्ही आम्हाला काय सल्ला देऊ शकाल किंवा थोडक्यात काय गायडन्स देऊ शकाल? म्हणजे आत्ताची पिढी वेगवेगळ्या प्रकारचं संगीत ऐकते, तर तुम्हाला काय वाटतं की नेमकं कोणत्या प्रकारचं आम्ही संगीत ऐकतोय किंवा ऐकायला पाहिजे, आणि तुमचा सल्ला थोडक्यात आम्हाला ऐकायला आवडेल. तरुण पिढीला सल्ला देण्याचा गाढवपणा मी करणार नाही. कारण तुला सांगतो की तुम्ही आता जे ऐकताय ना ते ऑर्गॅनिक आहे. तर मी तुम्हाला सल्ला नाही हे तुम्ही ऐकू नका किंवा हे ऐका, सल्ला म्हणण्यापेक्षा थोडा आमच्याशी गप्पा सांगतो. आता मी सांगतो की संगीताचं असं आहे की कुठल्याही अभिरुचीचं गाणं हे तयार होतच असतं. तुमची इच्छा असो किंवा नसो, तुम्ही गाण्याला एक म्हणू शकता, अरे हे काय वाईट आहे, हे काय घाणेरडे गाणं, हे यायलाच नको होतं. पण तसं होत नाही, कारण कोणाच्या तरी अभिरुचीचं ते असतं गाणं. आणि जगातल्या शेवटच्या माणसाच्या अभिरुचीचं गाणं होत राहणारच. तर त्याला आपण काही करू शकत नाही आणि काही करू नये. प्रश्न असा आहे की तुमची रसिक म्हणून एक जी प्रगल्भता आहे ती वाढते का नाही. तर त्यामुळे त्याच्यासाठी हर प्रकारचं ऐकावं गाणं आणि शोधावं स्वतःला की मी कशात मला हे आवडतंय. आता एकदा तुम्हाला ते आवडलं ना तर त्याच्यावर थांबू नका. समजा तुम्हाला चला रॉक आवडलं गाणं, तर हरकत नाही, रॉक आवडलं तरी रॉक पुढे ऐका, त्याच्यात प्रगल्भता येऊ दे. ते आणखीन किती तुम्हाला अभ्यासपूर्ण ऐकता येतं. आपण सगळ्यात महत्वाची कला विसरलोय, ती म्हणजे ऐकणं. आणि ती ऐकणं ही एक कला आहे आणि तुम्हाला त्याच्यासाठी ती अभ्यास पूर्ण करावी लागते, कारण तुम्ही कल्टिवेट होत जाता. कल्टिवेट करणं आहे. आता बघ, तुम्ही कोणी सिनेमाचं गाणं ऐकू शकता,
पण तुम्ही क्लासिकल ऐकायला लागलात की तुम्ही काय म्हणणार, नाही हे काय आऊ चाललेलं आहे, हो ना. कारण तुम्हाला त्याची तयारी करावी लागते, ते ऐकण्याची तयारी करावी लागते. तुम्हाला एक बेसिक रूल्स ऑफ द गेम कळले पाहिजेत. म्हणजे तुम्हाला जसं क्रिकेटचं आहे, तुम्हाला क्रिकेट बघण्याकरता तुम्हाला त्याचे रूल्स काय आहेत ते कळले पाहिजेत. कसे कळतील हे रूल्स? क्रिकेट बघून बघून. आणि त्यामुळे सातत्यपूर्ण ऐकत राहणं कुठलीही गोष्ट, त्यातले ऑब्झर्वेशन आपले टिपत राहणं, आपण निरीक्षण करत राहणं की अरे हे आहे या गाण्यात, हे ते एक. आणि सल्ला किंवा मार्गदर्शन असं म्हणशील तर एकच गोष्ट माझी एक विनंती वजा, की तुम्ही इतर कुठलेही फॉर्म्स ऐका, पण भारताचा एखादा फॉर्म ऐका आणि त्याच्यात थोडंसं कर. कारण तुम्हाला परत तेच मराठी वाचनाचं जे लॉजिक आहे ना, की इतर रॉक म्युझिक उदाहरणार्थ हे किंवा जॅझ का निर्माण झालं, त्या न्यू ऑर्लिन्स मधली जी आफ्रिकन अमेरिकन कम्युनिटी होती त्यांना व्यक्त होण्याकरता कुठलीच जागा उरली नाही, कारण गुलाम होते ते. आणि त्या गुलामीमधनं एक व्यक्त होण्याकरता असा तो हुंकार आहे त्यांचा जॅझ म्युझिक. कारण त्या म्युझिकमध्ये इम्प्रोव्हायझेशन आहे, त्याला बंधनच नाही आहेत, हो ना, जशी क्लासिकल म्युझिकला आहेत. तर ती बंधनं झुगारली त्यांनी गाण्यांमध्ये, जे त्यांना एरवीच्या आयुष्यात करता येत नव्हतं. आणि असा फॉर्म त्यांनी शोधून काढला की ज्याच्यात ते इम्प्रोव्हायझेशन त्यांना करता येईल. आता त्यांचं जे क्लासिकल म्युझिक आहे ते बांधीव आहे, प्री कंपोज्ड आहे, ते लिहिलेलं असतं. सावकाश. जोरात आलेलं सावकाश, हे वेळ घ्या. फक्त गाणं आहे ना, ते बोलतो मराठी परत एकदा छोटंसं चालेल घेऊ. गाणं केलं. ओके. ते झाल्यानंतर लास्ट रेकॉर्ड नाही झालं ते. ओके. ते गाणं झालंय ना. पूर्ण नाही पण थोडं हां सॉरी. ओके. करू शकतो. हां, तर जॅझ म्युझिक का निर्माण झालं, तर न्यू ऑर्लिन्स अमेरिकेतली जी आफ्रिकन अमेरिकन कम्युनिटी होती त्या कम्युनिटीमध्ये त्यांना व्यक्त होण्याकरता जागाच उरली नव्हती, कारण ते गुलाम होते सामाजिक सगळ्या त्यांच्या वातावरणामध्ये. तर हे मग कुठे आपण व्यक्त व्हायचं, तर ते जॅझ म्युझिकमधनं व्यक्त झाले, जे इम्प्रोव्हाइज्ड म्युझिक आहे, जे ज्याला काही म्हणजे असे बांधीव फार त्याच्यात रूल्स नाहीत. मला असं वाटतंय आणि त्या आत्ता मला असं वाटतंय, आत्ता मला हे असं वाजवावं असं वाटतंय, अशा तुमच्या उपज करण्याला वाव देणारं ते संगीत आहे. त्यांचं शास्त्रीय संगीत हे बांधीव आहे, ते प्री कंपोज्ड आहे, ते आधी लिहिलेलं आहे. आणि म्हणून इंग्लिश लोक किंवा वेस्टर्न लोक जेव्हा मला विचारतात ते म्हणतात डू यू राईट म्युझिक, कारण त्यांच्याकडे तो कंपोज शब्द नाही वापरत, ते म्हणतात डू यू राईट, कारण त्यांच्याकडे लिहितातच ते. पण आपल्याकडचं जे अभिजात किंवा शास्त्रीय संगीत आहे ते त्यांच्या जॅझ सारखं आहे, जे आपण इम्प्रोव्हाइज करतो, उपज करतो. त्यामुळे आपण बघू शकतो की जॅझ आणि आपलं शास्त्रीय म्युझिक यांच्यात फ्युजनचे कार्यक्रम खूप जास्त होतात. म्हणजे शंकर महादेवन आणि जॉन मॅकलाफ्लिन हे जेव्हा शक्ती करतात तेव्हा ते त्यामुळे तुम्ही इतर कुठलं म्युझिक ऐकलं तरी आपल्या इथे जन्माला आलेला एक फॉर्म तुम्ही ऐकत चला रेग्युलरली, आणि त्याच्यातली एक प्रगल्भता वाढवत चला. मग मी फक्त भारतातलं नाही म्हणते, म्हणजे आता पाकिस्तान मधलं आता गझल
की भारतात सुद्धा आहे आणि पाकिस्तानमध्ये सुद्धा उर्दू भाषा आहेच. तर तुम्ही गझल ऐकलीत, तुम्ही गुरबाणी ऐकलीत, तुम्ही मराठी लोकसंगीत ऐकलं, तुम्ही भावसंगीत ऐकलं, तुम्ही अभिजात संगीत ऐकलं, तर एक कुठलं तरी असा आपल्याकडचा संगीत प्रकार समजा तुम्ही तो पूर्ण आत्मसात केलात, गायक म्हणून नाही म्हणत मी, रसिक म्हणून, तर तो करावा. कारण तर तुमची अनेक गोष्टींमध्ये प्रगल्भता वाढते. आता शेवटाकडे येताना जसं तुम्हाला म्हटलं की तुमचं एक आवडतं गाणं मला ऐकायला नक्की आवडेल. ओके, लाभले आम्हाला भाग्य का? नाही नाही, मी एक ते विनंती वेगळं- करू. रंगापतंगामधली ती गझल आहे ना, हो. एक मराठी हो, एक हो, उर्दू, हा. ती आवडेल. ती अच्छा बरोबर. ओके. शब्द काढतो जसे नक्की. तुला पाणी प्यायचं अजून? अचानक आला तो ठसका. नाही, ठीक आहे. थांबवलंयस का रेकॉर्डिंग असं म्हटलं. हा ठीक आहे ठीक सांगेल. आणि त्यामागे काही किस्सा आहे का? कारण मी त्याबद्दल काही ऐकलं नाहीये, पण मी ती गझल ऐकली आहे. की मराठी एक ओळ मराठी आहे आणि एक हिंदी उर्दू अशी. आणि आदर्श शिंदेने गायलं आहे त्या गाणं. हम्म. काय रे? फुली काय आहे लिहिलेलं माझ्याकडे. नाही तसं दुसरं घेऊयात का? दुसरंही चाल काही हो, प्रॉब्लेम नाही बघतो. मला वाटतं मी कामाला लावलंय. नाही नाही, ठीक आहे.
काहीतरी मंडा गेला असते ना. नाही नाही एसीची हवा वगैरे जाण्यामध्ये नाही होतं बघ. चोख झालायस तू चोख असं झालं. त्याची नाही म्हणजे शब्द नाही येत. चालेल. हा, एक मिनिट सापडला. ओके, जाऊ. ऐ सनम आँखों को मेरी खूबसूरत साज दे. ऐ सनम आँखों को मेरी खूबसूरत साज दे. ये उन्हीं स्वप्नात माझ्या एकदा आवाज दे. सनम आँखों को मेरी खूबसूरत साज दे. आहटों से दिल की बेचैनी मेरे बढ़ने लगी. आहटों से दिल की बेचैनी मेरे बढ़ने लगी. एक आभासा मला थोड़ा तरी अंदाज दे. ये उन्हीं स्वप्नात माझ्या एकदा आवाज दे. सनम आँखों को मेरी खूबसूरत साज दे. खूपच मस्त. एक अनौपचारिकच गप्पा होत्या, पण एक औपचारिकता म्हणून शेवटचे धन्यवाद देते तुम्हाला. खूप खूप धन्यवाद दादा. खूप व्यस्त वेळेतून मी म्हटलं तसं आमच्यासाठी एवढा वेळ काढलात, इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्यात. असं नाही की हे प्रश्न आहे एवढंच उत्तर आहे माझ्याकडे. खूप वेगवेगळ्या कंगोऱ्यांनी वेगवेगळ्या बाजूनी आमच्याशी बोलला. तुमचे सल्ले आम्ही मला मजा आली नक्की तुमच्याशी गप्पा मारायला. तुमचे सल्ले नक्की लक्षात ठेवू. आणि जसं रुपारेल गीतामध्ये म्हटलंय की आम्ही वचनबद्ध आहोत हा वारसा चालवण्यासाठी.
खरंच आम्ही वचनबद्ध आहोत. तुम्ही खूप करून ठेवलंय, त्या बदल्यात आम्ही काही फार करत नाही आहोत, पण नक्कीच तुमचं आयुष्य आहे अजून समोर जायचं. त्यामुळे खूप कराल तुम्ही आणि छान. खूप खूप धन्यवाद. आणि खऱ्या अर्थाने ज्याने सुरुवात झाली होती लाभले आम्हास लाभले आम्हास वाक्य भाग्य. जाहलो खरेच खरेच धन्य. धन्य. खूप खूप धन्यवाद.